आपण पाहतोय की सीना नदीच्या पुरामुळे जे आहे ते शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। आपण सध्या करमाळा तालुक्यातील आळजापूर या ठिकाणी आहोत। आपण पाहू शकतो की पाण्यामध्ये सध्या घराच्या आजूबाजूला देखील पाहू शकतो। मी कॅमेरामॅनला विनंती करेल की पाण्याचा देखील अंदाज दाखवतोय आपण। शेतकऱ्यांचे जे आहे ते घराच्या जवळ जे आहे जवळपास गुडघा इतकं पाणी जे आहे ते साठलेलं पाहायला मिळतंय। अनेक शेतकऱ्यांच्या घरामध्ये देखील हे पाणी जे आहे ते शिरलं होतं। आपण सध्या आता त्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये जातोय। अजून देखील घराला पाण्याने जे आहे तो वेढा पडलेला आहे। या ठिकाणी या कुटुंबाचं देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान झाल्याचं चित्र जे आहे ते जवळपास येथील 5-6 कुटुंब आहेत। त्या 5-6 कुटुंबाचं देखील घरामध्ये पाणी शिरलं होतं, मोठं नुकसान झालं होतं। आपण पाहू शकतो की सध्या देखील या घरांना आहे तो पाण्याचा वेढा आहे। या ठिकाणी ते नागरिक आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल आजी, तुमचं नाव काय आणि कशा पद्धतीने घराचं नुकसान झालंय? आमचं का लताबाई दिगंबर रोडे। आमची फार साहेब नुकसानकी झाली। घरात आमच्या काय सुद्धा राहिलं नाही। भांड दप्तर सगळी भिजली, सगळा पसारा सगळा वाहून गेला, धान्य वाहून गेलं। लय नुकसानी झाली आमची। आमच्या घरातला हेडेव काढल्या तुम्हाला कळन आता। सगळं दिवाण ही सगळी भिजली। पूर्ण ज्वारी खायचं ती सगळं भिजलं। कपडे सुद्धा सगळं भिजले, काही सुद्धा राहिलं नाही घराने। असं गेले वाहून ह्यात पाण्याने। चारा पण नाही, गंजी वाहून गेल्या, सगळं गेलं, काहीच राहिलं नाही। नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी कुटुंबातील वृद्ध नागरिक देखील आहेत, त्यांच्याकडून ते आपण जाणून घेऊया। समक्ष बघा साहेब, तुम्ही काय झालंय आमचं समक्ष बघा। काय किती नुकसान झाली आहे माझी, किती पसारा भिजलाय। बाबा काय काळजी करू नका, सरकार मदत करे। सरकारला काय मागणं असणार आहे तुमचं? काय द्या सर, सगळं काय द्या, सगळं पडायला। बोला, तुमच्या काय व्यथा आहेत ते मांडा सासू। काय आता बोलावं मला सांगा ना। काय काय आता वस्तू संसार उद्ध्वस्त झाला, संसार सगळा उद्ध्वस्त झाला साहेब। सरकारला काय मागणं आहे तुमचं? काय आता बघा ना, काय द्या पाहिजे ना, काय ते गरिबांना काय म्हणते भरपाई काय तरी द्या पाहिजे ना। सगळं ऊसाचं वाटोळं झालं, एक ऊसाची कांडी नीट राहिली नाही। आम्ही 6 महिने कष्ट करू 2 जण मेलोत। मग आता त्या ऊसाचं सगळं जागेवर होऊन बसले, काय येणार आहे आम्हाला सांगा बरं आता। किती ऊस पाणी केलंय? आमचा ऊस सगळं ऊसाचं आहे, सगळं पाण्यात। नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी या शेतकऱ्यांना आपल्या ज्या व्यथा आहेत त्या देखील मांडता येणार। त्या व्यथा मांडत असताना अगदी पाहू शकतो की त्यांच्या शेतात देखील पाणी असल्यामुळं घरात देखील पाणी शिरलं। यामुळं त्यांचं अन्नधान्य असेल, तसेच लहान मुलांची पुस्तकं देखील आपण या ठिकाणी पाहतोय ती भिजलेली आहेत। अक्षरशः जे लहान मुलांची दप्तर असेल, त्यांचे जे काही दवाखान्याच्या फाईल आहेत त्या देखील दप्तर देखील भिजलेल्यामुळं देखील या मुलांचं देखील या मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे। घरात पाणी शिरल्यामुळं घरातील लहान मुलं जी आहेत ती देखील त्यांनी दुसऱ्या ठिकाणी पाठवली असल्याची माहिती दिली। आपण पाहू शकतो की या कुटुंबाला जे आहे त्या व्यथा सांगत असताना देखील त्यांचे जे भावना आहेत त्या देखील अगदी अश्रू त्यांच्या डोळ्यातून येऊन त्यांचा कंठ दाटून आले असून त्यांच्या भावना देखील आपल्याला पाहायला मिळत। आपण सध्या त्यांच्या घरामध्ये देखील जाणार आहोत। कशा पद्धतीने नुकसान त्यांच्या घराचं आहे ते देखील आपण TV9च्या माध्यमातून दाखवणार आहोत। अक्षरशः आपण पाहू शकतो की त्यांचं हे जे आहे ते किचन आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की अगदी जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहे तो चिखल देखील या पाण्यामुळे झाल्याचं चित्र जे आहे पाहायला मिळतंय। अक्षरशः आपण पाहू शकतो की आपण म्हणतो की हा देवघर देखील सध्या या ठिकाणी पाण्यात होतं। अक्षरशः घरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे तो चिखल झाला आहे। अक्षरशः अनेक कुटुंबांचं जे आहे ते अतोनात हाल जे आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की या घरामध्ये आलो तर पाहिलं तर आपण सगळं जे कुटुंबाचं जे आहे ते पाणी कुटुंबाच्या घरामध्ये झालं चित्र पाहायला मिळतं। या ठिकाणी दिवाण असेल, तसेच सर्व जे घरातील साहित्य असेल, धान्य असेल ते देखील या ठिकाणी पाण्यामध्ये भिजून या शेतकऱ्यांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। सरकार नेमकडे याकडे बघणार कसं आणि कशा पद्धतीने मदत करणार हे देखील तितकंच पाहणं गरजेचं असून यामुळे जे आहे ते या कुटुंबाला अनेक
जे संकट आहेत त्या संकटांना सामोरं जायला मिळतं. शेतीचं नुकसान आहे ते वेगळं, परंतु शेतीबरोबरच घराचं देखील नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं या कुटुंब जे आहे ते सध्या हतबल झाले आहे. तर अक्षरशः हे एकच कुटुंब नसून आजूबाजूला असे 5 ते 6 कुटुंब जे आहेत ते यामध्ये जे आहेत ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहेत. आपण पाहू शकतो की या आजूबाजूची घरं देखील रात्री पाण्यामध्ये होते, परंतु सध्या पाणी ओसरल्यामुळं जे आहे ते सध्या घराच्या चोहोबाजूने पाणी पाहायला मिळतं आहे. परंतु यामध्ये सर्वच कुटुंबांचं मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांकडून जे आहे ते शासनानं लवकरात लवकर भरपाई द्यावी व आमच्या व्यथा ज्या आहेत त्या सरकारने जाणून घेऊन जास्तीत जास्त भरपाई द्यावी अशी जी मागणी आहे ते या कुटुंबांकडून जे होते. या ठिकाणचे सरपंच देखील आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया काय सरकारला मागणार असणार आहे. तुमच्या गावामध्ये एवढ्या प्रमाणात नुकसान झालं आहे? गावाचं नुकसान अतिशय मोठं नुकसान झालेलं आहे. म्हणजे कधी गावाला वाटलंच नव्हतं की एवढा मोठा पूर येऊ शकतो. म्हणजे आता आम्हाला कळत नाही, पण जे आता ज्येष्ठ आहेत त्यांचं म्हणणं की मागच्या 100 वर्षात असा पाऊस इतका पूर कधीच नव्हता. आणि हे नुकसान म्हणजे कधी न भरून निघणारं नुकसान आहे. जर घरात एवढं नुकसान झालेलं आहे म्हणजे संसार उभा करायला किंवा घर बांधायला एखादा शेतकरी किंवा कष्ट करून जमापुंजी जमा करून घर बांधलेलं असतं, त्या घरात पाणी घुसून संसार उद्ध्वस्त होणं म्हणजे एका शेतकऱ्यासाठी ही लय मोठं नुकसान आहे. हे शासनाने ह्याच्याकडे एक दखल घेऊन एक चांगली भरघोस अशी मदत करून यांचा परत संसार उभा करण्यासाठी शासनाने लक्ष दिलं पाहिजे, प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे अशी गावाच्या वतीने एक सरपंच किंवा प्रथम नागरिक म्हणून माझी विनंती आहे. म्हणजे या एकाच घराचं नाही तर अनेक कुटुंब गेल्या 3 वेळा आलेल्या पुरामुळं अतिशय नुकसानग्रस्त झालेले आहेत. जसं घरात पाणी शिरलं तसं शेताचं सुद्धा शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचं नुकसान अळजापूरचा अर्धा शिवार जवळपास पाण्याखाली गेला. म्हणजे कुणाला वाटलंच नव्हतं की इतकं पाणी येईल. किंवा आम्ही ऊसाच्या क्षेत्रावाला भाग आहे, शिनाकाठचा भाग आहे, पण ऊसाचं पीकसुद्धा अक्षरशः भुईसपाट जमीनदोस्त झालेलं आहे. आणि जे पीक नगदी पीक होतं आता खरीपचं ती पीकसुद्धा सगळं वाहून गेलं. म्हणजे आता सणवार पुढं जवळ येतात, शेतकऱ्यांनी पुढचे सणवार कसे साजरे करायचे? कुठलं पीक त्याच्या हातात आता लागूच शकत नाही. पाणी अजून शेतातलं पाणी 15 दिवस पाणी निघणार नाही. जर 15 सप्टेंबरच्या आलेल्या पुराचं पाणी अजून निघलं नव्हतं तोपर्यंतच हे तिसरं पाणी आलं. आता जनावरांना खायला चारा नाही. आज अक्षरशः गावठाण सोडता सगळ्या बाकीच्या शिवारामध्ये म्हणजे सिंगल फेजची लाईटसुद्धा नाही, प्यायच्या पाण्याची अवस्था बिकट आहे. जनावरांना चारा नाही, जनावरांना कुटी करायला लोकांना लाईट नाही. आणि जनावरांसाठी जर अडचणीत तर माणसांना प्यायचं पाणी गावठाणातल्या फिल्टरवरून लोकांना पाणी न्यावं लागते. कारण शेतातल्या कुठल्याच लाईट नसल्यामुळं प्यायच्या पाण्याची पण शेतकऱ्यांना नुकसान आहे किंवा पाणी उपलब्ध होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणजे ही परिस्थिती म्हणजे अळजापूरला तरी आम्हाला वाटलं नव्हतं की अशी येऊ शकते. पण एक आमच्या ग्रामदैवत हनुमानाची कृपा म्हणून गावठाणात पाणी शिरलं नाही. नाही तर रात्री 12-1 वाजता अशी परिस्थिती होती की तहसीलदार मॅडमांचा ज्यावेळेला त्यांनी व्हिजिट केली आणि त्यांनी एक भीतीदायक वातावरण निर्माण होतं असं वाटलं होतं की नगरकडनं येणारं पाणी, अहिल्यानगरहून येणारं पाणी भरपूर आहे, त्यामुळं गावठाणात पाणी शिरतं का काय अशी सगळं गावाला भीती झाली. रात्री 12 वाजता 1 वाजता पोलीस पाटील असतील किंवा गावातले सामाजिक कार्यकर्ते, तहसीलदार मॅडम, तलाठी भाऊसाहेब, ग्रामसेवक यांनी अख्खा गाव खाली केला. लोकांना त्यांच्या सोयीनुसार राहायची व्यवस्था रात्रीत करावी लागली. नुकसानाबाबत सरकारकडे काय मागणी महत्त्वाची? नुकसानबाबत असं आहे की झालेल्या पिकांचं नुकसान असेल किंवा घरादाराचं नुकसान झालेलं आहे, घरं पडलेली आहेत, घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, संसाराचं नुकसान झालेलं आहे. हे सगळे जीवनावश्यक गोष्टींचं नुकसान म्हणजे आजच उद्यापासून किंवा आजपासूनच चूल कशी पेटणार इथपासून जर शेतकऱ्याला आणि ग्रामस्थांना जर तोंड द्यायची वेळ आली तर शासनाला आमच्या हात जोडून एकच विनंती की आज तात्काळ स्वरूपामध्ये नुकसान भरपाई म्हणा किंवा यांना पुढील रोजंदारी सुरू करण्यासाठी शासनाने भरघोस मदत करावी. आकडेवारीमध्ये मदत आपण सांगून आज सांगणं म्हणजे ही काय म्हणतो ना लहान तोंडी मोठा घास किंवा हे नुकसान भरपाईचं आपणच काहीतरी अवलोकन केल्यासारखं होईल. पण शासनानेच आपला एक पाठीराखा किंवा आपल्याला सांभाळणारं कोणतरी सरकार आहे त्या पद्धतीने शासनाने सगळ्या जनतेकडे बघावं, झालेल्या नुकसानग्रस्त सगळ्या आमच्या ग्रामस्थांकडं शेतकऱ्यांकडे बघावं अशी विनंती करतो. नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी अळजापूरमध्ये अनेक घरांचं देखील पाणी शिरून त्यांचे धान्य असेल, मुलांची पुस्तकं असतील अशा प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेती पिकांचं तर खूप नुकसान झालं आहे. सध्या सीना नदी पात्रामध्ये अजून देखील पाणी असल्यामुळे अनेक शेती ज्या आहेत
ते सध्या पाण्याखाली असल्यामुळं ते नुकसान सध्या दिसत नसलं तरी 2 दिवसानं पाणी ओसरल्यानंतर मात्र टीव्हीच्या माध्यमातून आपण ह्या शेतकऱ्यांचं जे पिकांचं नुकसान आहे ते देखील दाखवणार असून सरकारने जे आहे ते आमच्याकडे तातडीने बघावं व या जे कुटुंब आहे ते कुटुंबाला देखील सरकारनं लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी जी आहे ते आळजापूर जे सरपंच आहेत त्यांनी देखील यावेळी केलेली आहे. शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.